आदर्श तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझं त्रिवार वंदन करते आणि सगळ्यांना माझा जय भीम। विनामूल्य बुद्ध दर्शन सहल ही जी जाहिरात तुम्ही प्रजावाणीला पाहिली तशी मी पण पाहिली होती आणि मी पण ह्यांच्यासारखं लोणेताईसारखं आमच्यासोबत जे गच्छेताई आले अजून आमच्यासोबतच्या त्या काळबांडेताई आम्ही जेवढ्या जण म्हणजे फॉर्म भरले होते एवढ्या जणांचे नाव मी सांगते आता। आणि ही विनामूल्य बुद्ध दर्शन सहल करायची असेल तर पिंपळे सर जे आहेत त्यांनी आपल्या सगळ्यांना नेते आणि आपल्याला म्हणजे मला आज समजायला गेले घरी बोलतो तसं काय बुद्ध आणि धम्म आणि संघ आता हे जे तीन आपले आदर्श आहेत आपण ज्यांच्या आदर्शावर चालले पाहिजे। बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय आणि संघ म्हणजे काय हे जेव्हा आपल्याला माहित होईल तेव्हाच आपण खरे बुद्ध होतो। मग बुद्धाचं दर्शनच आपण घेतलं नाही तर बुद्ध कसे होणार। मग बुद्ध दर्शन घ्यायचं असेल तर आपल्याला बुद्धगयाला जावं लागेल। बुद्धगयाला जाण्यासाठी आपल्याला स्वतः काहीतरी करावं लागेल, स्वतःची मनाची तरी तयारी करावं लागेल की मला बुद्धगयाला जायचंय। बुद्धगया म्हणजे काय, आपण तिथं काय म्हणजे काय करायला पाहिजे, बुद्ध म्हणजे काय, धम्म म्हणजे काय, संघ म्हणजे काय हे बुद्धगयाला गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही। आणि बुद्धगया म्हणजे बुद्धगयाच आपण जेव्हा दर्शनाला जातो तर आपण किती बुद्धगयाच मेन आपण करून येत नाही तर सारीनाथ आपलं सुरुवात आमची नागपूरपासून झाली। आम्ही जेव्हा पिंपळे सरांसोबत सहलीला गेलो तर पहिलं ठिकाण आम्ही बुद्ध धम्मभूमी काय तर दीक्षा धम्मभूमी होती नाव केळझर, तर बुद्धभूमी नाव पण होतं त्याचं। केळझर पासून आम्ही सुरुवात केली। मग केळझर नंतर आम्ही गेलो नागपूरला, नागपूरचं दर्शन घेतलं। नंतर आम्ही नागलोकला गेलो, तिथलं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो सारनाथला। आम्ही तिथं 3 दिवस राहिलो तर आमची एवढी व्यवस्था पिंपळे परिवाराने घेतली ते आमच्या घरचेच आठवते। ते आई बाबा, मोठे दादा, छोटे दादा, ते त्यांच्या 2 बहिणी, त्यांना तर त्रिपिटक धम्मपिटक असा सगळ्यांचा अभ्यास आहे। आपण ते नावही ऐकलं नाही त्रिपिटक धम्मपिटक वगैरे। आणि जे आपण ग्रंथ लावतो बुद्ध अँड धम्म त्याच्यातले जेवढे स्थळं आहेत तेवढे स्थळं आम्हाला त्यांनी दाखवले। त्याच्यामध्ये आम्ही पाहिलो बुद्धगया, नालंदा, अजून कुशीनारा, कुशी म्हणजे केसरिया जिथं त्यांनी आपले केस कापले होते ते स्थळ।